बीकेसी मधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाचा अन्न परवाना एफडीए कडून निलंबित। पुढील माहितीपर्यंत एमसीएतील रेस्टॉरंट बंद, मात्र क्रीडा सुविधा सुरू राहणार। रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत कॅटर्स आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून विशेष प्रशिक्षण। कच्चा माल, तेलाचा वापर, त्याचबरोबर अन्नातील घातक घटकांबाबत मार्गदर्शन। नियमांची माहिती देणं सरकारची जबाबदारी असल्याचं योगेश कदम यांचं विधान। आमची जबाबदारी ही कोणी आहे? एकतर पहिली कारवाई करणं, जे नियम बाह्य काम करत असतील, कायदा मोडत असतील त्यांच्यावरती कारवाई करणं देखील आमची जबाबदारी आहे। परंतु ज्यांच्यापर्यंत या कायद्याचं अज्ञान आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवस्थेचं ज्ञान मिळवून देणं ही देखील आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने आज मी प्रशिक्षण दापोली तालुक्यामधील हॉटेल व्यावसायिकांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे। बीडमध्ये साखरेच्या भाववाढीच्या चहाच्या दरांवरती परिणाम। चहाच्या दरामध्ये 2 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे। चहाप्रेमींकडून सरकारच्या कारभारावरती नाराजी। वाशिमच्या राजुरा शहरामध्ये जुन्या बोअरवेलमधून चक्क गरम पाणी येत असल्याचा प्रकार समोर। आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतलेले असून पाणी गरम होण्यामागचं कारण अहवालानंतर स्पष्ट होईल। महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरती नेतर्डे गावाजवळ ओंकार हत्तीचं दर्शन। गेल्या अनेक महिन्यांपासून ओंकार हत्तीचा सीमावर्ती भागामध्ये धुमाकूळ। बागायतीचं नुकसान होण्याची भीती आहे। हत्तीवरती लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून पथकं तैनात। बारामतीच्या रुईमध्ये आमदार रोहित पवारांचे पीए अजित दशावतारेंच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू। घरातील वादामुळे मुलगी घर सोडून निघून गेल्याची माहिती आहे। घात की अपघात, पोलिसांकडून तपास सुरू। चंद्रपुरात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। शाळेच्या भिंतीवरती मजकूर लिहिल्यामुळे मुख्याध्यापकांनी पालकांकडे तक्रार केली होती। पालक घरी येताच मुलीनं टोकाचं पाऊल उचललं। रामनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावातील खवड्या डोंगरावरती आत्महत्या केलेल्या कुणालची आई युट्यूबर होती। संगीता पाटील या नावानं युट्यूबचं अकाउंट होतं। नातं जपण्यासंदर्भातला शेवटचा व्हिडिओ व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगरमधील तिसगावच्या खेवडे डोंगरावरती आत्महत्या केलेल्या चांदवडे कुटुंबामध्ये वाद होते। कुणालची आई संगीता चांदवडे यांनी व्हिडिओ शेअर केला होता। तुमची वागणूक कशी विसरणार? व्हिडिओमधून संगीता चांदवडेंचा भाऊजाईंना प्रश्न। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरती एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा मृत्यू। पण घरातून येणाऱ्या एका आवाजानं शेजाऱ्यांचा देखील काळजाचा ठोका चुकलाय। पाळीव कुत्रा शेरू मात्र घरात एकटाच आहे। सतत भुंकणाऱ्या शेरूला शेजाऱ्यांकडून आता खाद्य दिलं जात आहे। सांगलीच्या कुपवाडमधील केसरकर दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी 15 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करणार। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची माहिती। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी पत्र। आरोपींना कठोर शिक्षा करण्याचीही ग्वाही। 15 दिवसाचे आत जे आहे ते गुन्ह्याचे चार्जशीट जाईल। स्पेशल पीपी साठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे। डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लीडर सोबत चर्चा झालेली आहे आणि या केस जे आहे फास्ट ट्रॅकवर चालून लवकरात लवकर जे आहे यांच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केले जाणार आहे। नाशिकमध्ये वरुण भामरे आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे एका तरुणीसह 2 जणांवरती गुन्हा दाखल। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून घटनेचा उलगडा। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानं 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकी। नाशिकमधील व्यावसायिकाला 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकी। स्पोर्ट्स साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन आलाय। पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिकमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची 2 लाख रुपयांना विक्री। खोटे दस्तऐवज तयार करून खोटे नातेवाईक उभे करून विवाह लावून दिल्याचं सांगून मुलीची विक्री करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीचे सांगोला तालुक्यातील एका तरुणाशी बनावट लग्न लावून दिलं। 4 विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या चंदगडच्या हासगोळीमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती मोठी कारवाई। एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कोट्यवधींचा साठा जप्त। या प्रकरणी पुण्याच्या अँटी नार्कोटिक्स पथकानं 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिरामध्ये सिंहाची 25 किलो वजनाची पितळी मूर्ती चोरीला। गोपनीय माहितीच्या आधारे 2 जणांना अवघ्या तासाभरामध्ये अटक केल्याची पोलिसांची माहिती आहे।
भंडाऱ्याच्या तुमसर शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 2 घरांमधून सोनं चांदीसह 15 लाखांचा मुद्देमाल लंपास. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. वर्ध्याच्या आंजी गावातील गॅस एजन्सीच्या गोदामामध्ये सिलेंडरची चोरी. तब्बल 12 लाखांचे 750 सिलेंडर अज्ञात चोरट्यांकडून लंपास. या प्रकरणी खरागणा या पोलिसांकडे गुन्हा दाखल. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिरड गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलकुंभामध्ये आढळले मृत पक्ष्यांचे कुजलेले अवशेष. दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. जलकुंभाची तातडीनं निर्जंतुकीकरण आणि दोषींवरती कारवाईची ग्रामस्थांची मागणी आहे. भंडारा जिल्ह्यासह गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. परिणामी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये. गोसेखुर्द धरणातून 81,000 क्युसेकपेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यामध्ये 12 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी काही प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत, तर अमरावतीसह 7 प्रकल्पांमध्ये 50% कमी जलसाठा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे हाहाकार. 30 जून ते 22 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात एकूण 224 लोकांचा मृत्यू तर 330 जण जखमी झाल्याचा अहवाल आहे. 1112 कोटींपेक्षा अधिक नुकसान झालंय. हिमाचल प्रदेशात पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय. मंडी इथं डोंगराचा भाग खाली कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद. मसुरी आणि देहरादूनमध्ये पावसामुळे पुन्हा रस्ता खचलाय. रस्त्यावरील ढिगारा काढल्यानंतर रस्ता पूर्ववत, मात्र अवजड वाहनांवरील बंदी अजूनही कायम आहे. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. जम्मू आणि काश्मीरमधील रामबनमध्ये मुसळधार पावसामुळे बागलिहार धरणाचे 3 दरवाजे उघडलेत. धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. काश्मीरमधील शोपियान, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पाऊस. रस्ते आणि शेतात गारांचा थर. गारांचा पाऊस झाल्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा होतोय. उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील गंगा नदीची उपनदी वरुणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीचं पाणी गावातील घरांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. 60-70 घर होंगे कि ताला सब में लगा हुआ है टोटल. और आम जनजीवन लोगों का प्रभावित हो रहा है. जी पीछे की बस्ती जो है पूरी डूब चुकी है. यार की बस्ती पूरी डूब चुकी है. सब कोई खाली कर करके जा रहा है. सब कोई रेंज पे रहने खातिर. और इस बस्ती है कि बस्ती ये वही है. इस बस्ती में 20 घर है. इसमें कोई प्रशासन या कोई चीज़ भी, कोई मंत्री कोई भी देखता नहीं है. रास्ता नहीं है. पहली बात, उस बस्ती को चारों तरफ से घेर जाता है तो कोई मदद भी नहीं करने आता है. उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था. राणीपूरमध्ये चिखलात अडकलेल्या स्कूल व्हॅनला बाहेर काढण्यासाठी शाळकरी मुलींनीच धक्का दिलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा दर 5,500 वरून 3,500 ते 4,000 रुपये क्विंटलवरती घसरला. टोमॅटोला अवघा 5 ते 6 रुपये किलो इतका भाव मिळतोय. सर्वसाधारण दर्जाच्या टोमॅटोला व्यापारी देखील प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची विशेष तयारी सुरू. लालबाग उड्डाणपुलाच्या खांबाभोवती ग्रीन कर्टन लावण्यात आले. गणेश मूर्तींच्या आगमन आणि विसर्जनावेळी गर्दी आणि अपघात टाळण्यासाठी उपाय. नांदेडमधील नेताजी पालकर यांच्या समाधीला मिळणार स्वराज्य शहीद सृष्टीचं स्वरूप. छत्रपती शिवरायांचे सरसेनापती पालकर होते, तर मावळ्यांच्या शौर्य आणि बलिदानाची गाथा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार. सांगलीतील भोसेजवळ दंडोबाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये रिमझिम पावसात 7वी राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह कर्नाटकातील तब्बल 3,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला. तमिळनाडूमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार. मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारचा निर्णय. 1,28,000 अंगठ्यांची ऑर्डर तर 220 कोटींची तरतूद. सरकारी आरोग्य सेवांवरती लोकांचा विश्वास दृढ व्हावा यासाठी निर्णय.
वंदे मातरमवरून राजकारण तापलं. भाजप देशभक्तीच्या नावाखाली राजकारण करत असल्याचं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल. तर काँग्रेस ब्रिटिशांची बी पार्टी असल्याचं म्हणत भाजप मंत्री धर्मपाल सिंह यांचा पलटवार. कालच्या उपसागरात पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज बुडाल्यामुळे दुर्घटना. पारादीप बंदरातून लोहखनिज घेऊन जाताना अपघात. 24 खलाशी बेपत्ता असून भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू आहे.